आपल्यासोबत माजी खासदार सुभाष वानखडे आहेत। सर, आपण जर बघितलं तर भाजपाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी सूर्यकांत पाटील यांचे मनापासून अभिनंदन करतो का तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। वास्तविक पाहता श्रीमती सूर्यकांत पाटील यांना हे उशिरा शहाणपण म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी तेव्हाच भारतीय जनता पार्टी सोडून त्यांनी राष्ट्रवादी ह्या पक्षामध्ये प्रवेश करायला पाहिजे होता। त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांना त्यांनी मदत करायला पाहिजे होती, त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती, कारण शरदचंद्र पवार साहेबांचे यांच्यावर खूप काही अनंत उपकार आहेत। चला उशिरा का होईना, उशिराचं शहाणपण त्यांना आज भारतीय जनता पार्टी समजली, उशिरा समजली की त्याच वेळेस समजायला पाहिजे होती। तरी आम्ही त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू, अभिनंदन करू। साहेब, 10 वर्ष सूर्यकांताताईंची भाजपानं उपेक्षा केली असं म्हणायचं का? भारतीय जनता पार्टी हे सूर्यकांत पाटील यांना कळालीच नाही। वास्तविक पाहता ते त्या विचाराच्या नाही, ज्या विचारामध्ये वाढल्या, ज्या विचारामध्ये ते कळल्या, ज्या विचारामध्ये ज्या काही कुठल्या पदावर गेल्या असतील त्या पदावर गेल्या, ते भारतीय जनता पार्टीचे विचार नव्हते। भारतीय जनता पार्टीचे विचार वेगळे आहेत आणि भारतीय जनता पार्टी त्यांना समजली नाही आणि भारतीय जनता पार्टीला सूर्यकांत पाटील समजल्या नाही। निश्चितच हे होते माजी खासदार सुभाष वानखडे, ज्यांनी जे आहे ते सूर्यकांत पाटील यांचं महाविकास आघाडीत स्वागत केले आणि सूर्यकांत पाटीलला हे उशिरा शहाणपण सुचले असा टोलाही लगावलाय। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।